ते मामा आम्ही आता केस धुतलेले मामा आता हे सुकवते. सगळं पण पप्पा आले ना. तर आज आमचा बर्थडे आहे. तर आज स्कूल परत आम्ही रेडी होऊन चाललोत. मम्मीने आमचे केस केलेत बघा, स्ट्रेट केलेले आहे. आता मी आता ड्रेस घालू कारण की स्वॅन यायचा टाइम झाला. तर आम्ही कालच आता केक शॉपमध्ये गेलेलो. त्यांना सांगितलेला काय ते व्हाईट कलरचा सर्कल केक. मग मम्मीला सांगितलं का मी चॉकलेटवाला मला पाहिजे. मामा बोलले का चालेल, चॉकलेटवाला थोडंसं मोठं होणार कारण की छोटा आहे ना म्हणून. मग त्याच्यानंतर वरतून व्हाईट आहे आणि केक कापल्यावर अजून चॉकलेट आहे. तर आता बाबा ऑफिसवरून आलेले आहेत. मला तर हे मी व्यवस्थित पकडेल फक्त. बोल ना. हाय फ्रेंड्स, तर मी खूप एक्सायटेड आहे कारण की गिफ्ट येतात आणि केक खायचा येतो. तर आता मी रेडी होतो. चला आपण मम्मीला दाखवूया. हाय मम्मा म्हणा ते ब्लॅक टी पप म्हणा ते कोणते म्हणजे ही पॅन्ट आहे. पॅन्टच्यावरती हे घालायचं आणि बनान याशी, नाहीतर गरम झाले असेल तर थंडी वाजत असेल तर हे जॅकेट पण दिलेले आहेत. आणि तुम्ही गरम होत असेल तर तुम्ही जॅकेटला काढू शकता. हॅपी बर्थडे. बाय बाय. या संध्याकाळी. हो नक्कीच. अरे हा ती पांडावाली साडी घालून आहे. पांडावाली मस्त दिसेल. तुमचे बाकीचे स्टुडंट मेकअप करून येतात का? येत असतील तर जास्त नका. येतात का? हो, एवढा पण आहे. ब्लश आणि लिपस्टिक लिप बाम काय ते लावून येतात बस. आणि हेअरस्टाईल करतात तर नुसते नवीन कपडे घालतात एवढंच. जास्त पण स्कूल आहे ना तर फॅशन शो आहे का इन्व्हिटेशन लग्न असतात ते. एक मिनिट बघा केवढं मस्त आहे ना. तर व्हॅन रोडकरच वाटतं आली म्हणून आम्ही तिला त्याच्यात नाही गेलो. तर आमची एवढीच तयारी राहिलेली म्हणून. अरे आज तुझा बर्थडे म्हणून मम्मी पप्पा येत आहे. आमचा बर्थडे तर सारी म्हणून मम्मी पप्पा येत आहेत. तर ड्रेस आवडलाय ना तुम्हाला? हा. What? थांबरीशा तू हलतेस खूपच. इथे जरा बघा. फुल लांब है. हे पण आणलंय. पाऊच वाटायला आम्हाला दे ना. हा तुम्हालाच वाटायला आणले. आमच्या स्कूलला का? हो. केवढं मस्त आहे. वाव. बरं 40 ना 45 स्टुडंट. हे गर्ल्सला 48 येते. बॉईजला. मला मिक्की माऊस आवडले. आम्हाला आवडतात मिक्की माऊस. ते
आज बड्डेच्या दिवशी दोघींसाठी खूप सारे सरप्राईज होते. हे पाऊच आणलेले त्यांना माहिती नव्हते. शाळेत मुलांना देण्यासाठी चॉकलेट आणि एक पाऊच असं मी आणलं होतं. आणि इथे त्यांच्या शाळेसाठी कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर त्यांना थोडी मदत म्हणून दोघींच्या नावाने थोडे पैसे दिले इथे स्कूलमध्ये त्यांचे प्रिन्सिपल सर अँड मॅम. व्लॉगची सुरुवात दोघींनीच केली आहे. बघितली असेल दोघी किती एक्साईट आहेत आजच्या या दिवसामध्ये. बड्डे म्हटलं की लहान मुलांना खूपच सकाळपासून अशी मज्जा असते. हा त्यांचा क्लासरूम होता, तिथे त्यांना ड्रॉप केला आणि मग आम्ही निघालो. त्या घरी गेल्यानंतर मग त्यांचे सरप्राईज प्लॅनिंग मी जे करायला घेतलेले त्याची तयारी चालू होती. इथे त्यांच्या हेअर्सला बो बनवलेले. त्यानंतर त्यांना 7 गिफ्ट कलेक्ट करावे लागतात, तर ते हातातून पडतात वगैरे. मग माझ्याकडे बास्केट होतं, त्या बास्केटलाच मी डेकोरेट केलं. त्यानंतर अजून बो वेगळे बलून्सला लावण्यासाठी बो बनवून घेतले. काही गिफ्ट्स पॅक करायचे होते, ते पॅक करून घेतले. असं दुपारी त्यांना येईपर्यंत असे माझे असे छोटे मोठे बरेचसे कामं करून घेतले. आणि हे काही 2-4 दिवस आधीच हे मी त्यांच्या फ्रॉकवर बो बनवून घेतलेले, कारण की माझी बड्डे थीम होती व्हाईट अँड रेड. फ्रॉक मिळाले होते मला व्हाईट कलरची, मग त्याला रेड कलरचं मी हे बो अटॅच केले, म्हणजे माझ्या थीमनुसार ते मॅच होणार व्हाईट अँड रेड. लास्ट टाईम मी थीमनुसार त्यांचे फ्रॉक शिवले होते. यावेळेस मला फॅब्रिक ऑर्डर करायला म्हणजे असं स्किप झालं माझ्या डोक्यातून. मग मी ऑर्डर करायचं राहून गेली. आणि आमच्या इथे काही व्यवस्थित असं मटेरियल काय भेटत नाही, आणि जे पण काय असतं खूप कॉस्टली भेटतं. हो आत्ताशी एक झालं, बनवतो ना दुसरं पण. माझे बाबा हा काय एक बनवलं. हा आता लगेच बाबू. इथं लावू कसं वाटतं? टमाटे म्हणजे बघू बघू मस्त वाटतं. मस्त आहे ना? अजून चांगलं वाटतं. तर त्याला पण क्लिप पण बनवू शकतो आपण. जिथे रात में मारा तर मत कहता खोटे मत में था तेरा बीच बात में था हो हाथ Oh my god. पुन्हा इथे मी लेस आणलेली, त्याचेच त्यांच्या हातासाठी आणि गळ्यासाठी बनवलेलं होतं मी ते. माझा आवडता दोघी स्कूलमधून आल्यासुद्धा, आणि मग स्कूलमध्ये काय काय घडलं ते लगेच सांगायची लगबग. घरात आल्यावर फुगे फुगवलेले पाहून अजूनच आनंद झाला. थोड्या वेळाने मग मी डेकोरेशन तयारी स्टार्ट केली. उभी राहा फक्त, मला आयडिया तुझ्या. माझे पण हा दोघींची सेम आहे दोघींची. बघा असं ठेव एवढा. एकदम पण वर ठेव ना नाही. ठेव असं एवढा. काय जाऊ तू? जा. माझ्या बाबूची हाय आज आमचा बड्डे आहे. मामा डेकोरेशन करते. अजून टाइम आहे, म्हणजे पाहुणे नाही येत तर डेकोरेशन होणार आहे. मामा डेकोरेशन करते आणि मामाने आम्हाला डोसा दिला, मी तो खातो. ज्या दोघींचा बड्डे असला की माझी तयारी ही खूप दिवसापासून आधीच असते. आता इथे मी बलून्स लावायला घेतलेले, रेड आणि व्हाईट लावायचे होते. यांनी व्हाईट कलरचे बलून्स आणलेच नव्हते, त्याच्यामुळे माझं काही डेकोरेशन होणारच नव्हतं. मग ते ठेवून दिलं आणि मग इकडे मी स्वयंपाकाला आली. मटणाची भाजी टाकून घेतली, भात टाकला आणि भाकरी आम्ही पार्सल मागवले होते. आणि यांचा आज बड्डे, तर उद्या लगेच भारवी दिदीचा बड्डे. ती आता सौदीला आहे, मग त्यांची सौदीला त्यांची डेकोरेशनची तयारी चालू होती आणि इकडे आमच्या बड्डेची तयारी चालू होती. मग आम्ही बराच वेळ व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होतो. ते इकडनं त्यांच्या डेकोरेशनचं सांगत होते, इकडनं आम्ही आमच्या डेकोरेशनचं सांगत होतं. असं आमचं चालू होतं. त्यांच्या बड्डेचे पण मी व्हिडिओच्या शेवटला त्यांचे काही फोटो टाकेल. ती आता 10 वर्षाची झाली आहे. तिचा 10th बड्डे होता. छान चिन्मय दादाने त्याचं डेकोरेशन केलं होतं बड्डेचं. ते सगळं आवरून झालं लगेच आम्ही इकडे आमची तयारी करून घेतली. डेकोरेशन झालं, स्वयंपाक झाला, मग लगेच आम्ही तयारी करून घेतली. बड्डेला काय होतं, मामा मामी ऑफिसला जातात, लेट येतात, त्याच्यामुळे थोडंसं आमचं सेलिब्रेशन लेटच होतं. मामा ऑफिसवरून उशिरा येतो त्यांचा. रिशाचा बर्थडे आणि आम्ही रेडी झालेलो आहे तिघी पण व्हाईट अँड रेड थीम. गेल्या 6व्या बड्डेच्या वेळेस आमचे रिलेटिव्ह ऑफ झाले होते, त्यामुळे त्यांना मी माझ्या मामा मामीकडे ठेवून तिकडचेच पाहिजे. तर त्यांनी पण छान असे त्यांना क्राऊन वगैरे घालून त्यांचं घरातल्या घरात थोडंसं फोटोशूट आणि सेलिब्रेशन केलं होतं. तर त्यांनी जे क्राऊन्स दिले होते ते माझ्या लावायच्या लक्षातच राहिले नाही. सगळे
फोटो व्हिडिओज झाले, म्हणजे बड्डे झाला आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की मी यांच्या हेअर्सवर क्राउन्स ठेवलेच नाही. आणि रेड अँड व्हाईट थीम होती, त्यामुळे मी रेड साडी घातलेली आणि त्यांना रेड कलरचा रोज लावलेलं आणि व्हाईट कलरचा शर्ट घालायला सांगितलेलं. आता मामा मामी आणि काका काकी वगैरे आले होते आणि ग्रीवा ग्रीशाला काकांना सांगितलं त्यांच्या की यांना घेऊन यांच्या फ्रेंड्सला घेऊन यायचं आहे, त्यांना बड्डेला यायचं आहे, आपल्याकडे एवढं घेऊन या. मग त्या त्यांच्यासोबत गेल्या आणि तोपर्यंत मी लगेच इकडे सेट चालू केलं की जी 7 सरप्राईज द्यायचे होते त्याचं. मग त्या गेल्यानंतर माझी लगबग चालू झाली. वेळ खूप कमी होता, त्या काही जास्त अंतरावर नाही, थोड्या अंतरावरच होत्या. मग त्यांनी लगेच गाडी आली त्यांची. थोडी भावाला हेल्प करायला सांगितली, त्याने नंबर्स काढले, मिस वेअर टाकले. आणि हा काकाचा बाबू हा छोटा आहे, त्याला काही एवढं कळत नव्हतं, तर सारखं यायला हात लावू की त्याला हात लावू. सगळं आमचं करून झालं. त्या दोघी खाली आल्या आणि मग बिल्डिंगमधले आले की तुमची पार्किंगला गाडी आलेली आहे कोणी पाहुण्यांची, ती काढा. अरे देवा, ती गाडी होती मामाची आणि मामाला शूट करायला उभं करायचं होतं. त्या पण आल्या आणि त्यांनी पण खाली बोलवलं. हा खाली गेला गाडी पार्क काढायला ती, आणि मग नेमकाच त्या पण आलेल्या. मग ते सारखे दरवाजा ठोकत होत्या, दरवाजा खोला ना खोला ना. आतला सेटअप रेडी होता, पण दरवाजा कसं खोलणार, थोडा व्हिडिओ शूट काहीतरी केलं तर पाहिजेच ना. मग त्या बाहेर वेटिंगला होते आणि त्यांचं जेवायला बसलोय, जेवण झालं, तुम्ही या. हिंदवीकडनं आम्ही केक कापून घेतो. मूड खराब फुल का हिंदवी तू केक कापते ना, हो अति ना धावून नाही अजिबात नाही वेळ वाचत होत्या आणि त्यांचा थंब लागतोय डोअरला, त्याच्यामुळे त्यांना डोअर ओपन होत होता. मग ते पाय लावून तिथे उभे होते की त्यांना डोअर जेणेकरून खोलला जाणार नाही. मग माझा भाऊ रोशन जेव्हा वरती आला त्याच्यानंतर मग त्यांना कॅमेरा वगैरे सेट केला आणि मग घरात घेतलं. हे सगळं बघून हिंदवी आणि स्वराजला खूप मज्जा येत होती. स्वराज पण रेडी होता फुलांच्या पाकळ्या त्यांच्या अंगावर टाकण्यासाठी. A few moments later. 2, 1. तिला घे, जोडीला घे, केशूला घे. बकेट घे, बकेट. जो ते तिकडे तिला पण मामा, नाही मामी, का? मला पण तिकडे बघा, त्यांना ऐकलं कॅमेराला. अरे एकीने उचला एकीने पकडा. हा, हळू हळू हळू. मागे घे, मागे घे. कसा वाटला ग्रीशा केक? गोल गोल हा डॉल केक सुद्धा त्यांच्यासाठी सरप्राईज होतं. मी सांगितलेलं गोल केक आपण ऑर्डर केलं. आम्ही ना सकाळी ना मम्मीच्या कबोर्ड मध्ये बघितलं. मी स्केच पण बघायला गेले. हाऊस गेले. बाबूला असं वाटेल की ही रिअलवाली कॅन्डल, त्याने इतक्यांदा फुंकर मारली असेल ते कॅन्डल, पण माझ्याकडे ते कॅप्चर झालं नाही. लास्ट मोमेंटला मी शूट केलेलं. दोघींना माहिती होतं की बर्थडेची थीम ही व्हाईट आणि रेड आहे, त्याच्यामुळे त्यांच्या फ्रेंड्सला पण सांगून ठेवलेलं येताना व्हाईट ड्रेस घालून ठेवा, आम्ही तुम्हाला घ्यायला येतोय. माझ्या आईला फोन केला, व्हाईट साडी घालून ठेव, व्हाईट साडी घालूनच माझ्या बड्डेला ये. सकाळी त्या मावशी तुम्ही बघितल्या त्या ताई, त्यांना पण सांगत होती व्हाईट साडी पांडावाली साडी ती घालून, म्हणजे सगळ्यांना सांगत होती फोन करेल तेव्हा.
की व्हाईट कपडे घालून यायचे तुम्ही. आता ह्या 2 मैत्रिणी आहेत, ते एक माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि एक माझ्या नंदेची मुलगी आहे आणि त्या एकाच एजच्या आहेत आणि एकाच डिव्हिजनमध्ये आहेत त्या चौघी पण. त्याच्यामुळे त्यांची मात्र घट्ट अशी मैत्री आहे. आणि हा भावाचा मुलगा तोही यांच्याच जोडीचा आहे, म्हणजे हे सगळे एकाच एजचे आहेत 5 जण. त्याचं आणि ह्या दोघींचं पण खूप छान पडतं. बंद करतो तो ने हा बंद एवढा तिथे नेली ना माचीस तिकडे बघा रे ह्या ग्रीशाचं किस घेणं कधी कमी होणार नाही. जवळ दिसलो किंवा ती जवळ आली किस घेणारच सारखं. माझा बाबू, माझा सोना, ते आमच्याकडे. मी त्यांना बोलायचं तर ते आम्हाला बोलत असतात. लाडली, सोना, बाबू, दिवसभर तेच चालू असतं. आपण किती ओरडलं तरी पण थोड्या वेळात पुन्हा ते सोना, बाबू, लाडली आणि किस घेणार. एवढी झाली का फॅन लावू मग. ही आहे त्यांची काकी. ही मामी आहे त्यांची आणि छोटी हिंदवी तिची. मला उडवतो इकडनं. हो आता ठेवतो मग व्हिडिओ कॉल तेवढीच फॅसिलिटी आहे. बड्डेच्या दरम्यान आत्या, मावशी यांचे कॉल चालूच असतात. ऑनलाईन हजेरी असते त्यांची. कटिंग झाल्यावर ही आली हिच्या मम्मीच्या लाडलीला केक भरवायला. माझी केक बनवायची इच्छा मात्र इथे आपणच राहिली. व्हीप क्रीम काय आम्हाला इथे आमच्या इथे अवेलेबल झालीच नाही. विदाऊट व्हीप क्रीम केक काय मी बनवू शकत नव्हते. त्यामुळे माझी विश कंप्लीट झाली नाही. हा केक चवीला आतून चांगला होता, चॉकलेट फ्लेवरचा होता, परंतु जो वर रेड कलर वापरलेला तो जास्त प्रमाणात वापरला होता आणि त्याच्यामुळे तो खातानाही जाणवत होती टेस्ट त्या कलरची. तर त्याच्यामुळे तो रेड कलरचा पोर्शन आम्ही कोणालाच खाऊन दिला नाही जास्त मुलांना. ते अगदी घरगुतीच, त्याच्यामुळे केक कटिंग झाले आणि लगेच जेवायला सुरुवात. जेवणाचा टाईम तर झालेला, त्याच्यामुळे मग काय केलं, जेंट्सला पण वाढून घेतलेलं आणि या छोट्यांना पण वाढलेलं. आणि तिकडे बाबू तो काय हे काही खात नाही, त्याला दुधाचं काय पाहिजे होतं. त्याच्यामुळे हा म्हणतोय मला हे दे, ते म्हणतोय मला ते दे. असं गडबड गोंधळ आमचं चालू होतं.
काय पाहिजे? भाता पाहिजे. तू कोणाच्या बर्थडेला आली आहे? तू कोणाच्या बर्थडेला आली आहे? स्वराजच्या? कोणाच्या? कोणाच्या बर्थडेला? माझ्या बर्थडेला. हो. हे छोटा उस्ताद एकदम लबाड. कधी कधी गिवा गिच्छा म्हणते कोणाच्या आणि जर birthday? आपण साईडला मोठे कोणी असेल ना तर मग दीदी दीदी म्हणते. व्हेरी गुड. तर असा होता ग्रीवाग्रीशाचा 7वा व्हाईट अँड रेड थीमचा बड्डे. घरगुतीच अगदी, पण त्यांना त्यातून जास्त आनंद मिळाला कारण की सकाळी त्यांना मी पाऊच दिले होते. मग त्यांना ती फ्रेंड्सला वाटायचे असतात, मग तो त्याच्यात पण त्यांना खूप असा आनंद असतो. आणि त्यानंतर त्यांना जे 7 गिफ्ट्स मिळाले त्याच्यात तर त्या खूपच आता हॅप्पी आहेत. आणि एक डॉल केक जो की त्यांना सर्कल केक सांगितला होता, साधासा असणारा डॉल केक खूप महाग असतो म्हणून आपण साधा केक आणूयात, तर त्याच्यात त्या हो बोलले होतं चालेल, सर्कल केक पण आम्हाला चालेल. मग तो डॉल केक एक त्यांना सरप्राईज भेटलं, ते 7 गिफ्ट सरप्राईज भेटलं. अजून काय पाहिजे ना. मग पिकॉक उडत नाही काय ग्रीषा अशी बोलते तू. अजून मोठ्या बॉक्स मध्ये काय बोलली तू? काय वाटतं बोलतो? किचन मागितले तो वाटतं मला. बस खाली जातो. मामा मामी ते वेगळे गिफ्ट घेणार होते, तर मी त्यांना म्हटलं की ते नका घेऊयात, ती स्वराजची सायकल आहे ती तिला ती खूप आवडते, तर म्हटलं ती बघून ती अजून जास्त खुश होईल. पण त्याची डिलिव्हरी काय आलीच नाही, ती आता त्यांना लेट मिळून जाईल, त्यामुळे ते सरप्राईज समोर अजून खूप जास्त हॅप्पी झाली असते ती. आणि दुसऱ्या दिवशी लगेच ताईंच्या मुलीचा बड्डे असतो. तर हा भारवी दिदीचा 10वा बड्डे होता, त्यांनी तिकडे सौदीला सेलिब्रेट केला हा बड्डे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.